सीझन कुठलाही असला तरी सुद्धा बर्फ हा तुमच्या अख्ख्या शरीरासाठी खूप छान आहे असं म्हटलं तर तुम्ही थोडं घाबराल, कारण एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फाचं नेमकं करायचं काय? तर बर्फाचा वापर तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकता. कसा? तोच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बर्फाचा वापर चेहऱ्यावर केल्यानं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि चेहऱ्याचा जो पफीनेस आहे, सूज जी आहे ती कमी होते. नुसता बर्फ वापरण्यापेक्षा त्यामध्ये जर तुम्ही काही नैसर्गिक घटक मिसळलेत तर तुमच्या त्वचेची जी चमक आहे किंवा पोत आहे तो 100% सुधारणार आहे. मग हेच कुठले पर्याय आहेत याचाच हा संपूर्ण व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिला पर्याय तो म्हणजे गुलाबाचं पाणी आणि कोरफड. हे जे सगळं मिश्रण आहे ना, हे त्वचेला हायड्रेट करतं आणि नैसर्गिक चमक देतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अर्धा कप गुलाबाचं पाणी घ्यायचं, 2 चमचे ताजं कोरफड, त्याच्यामध्ये कोरफडाचं जेल त्याच्यामध्ये टाका आणि ते गोठवा, त्याचा बर्फ होऊ द्या. याचा फायदा होणार आहे, उन्हामुळे झालेली जळजळ कमी होते आणि त्वचा सुद्धा तुमची मऊ राहणार आहे. शक्यतो उन्हाळ्यामध्ये हा तुम्ही नक्की ट्राय करा. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेवरचा जो थकवा आहे, डलनेस आहे तो दूर पळवतात. ग्रीन टी बनवून तो थोडा थंड करा आणि मग त्याचे बर्फाचे खडे तयार करा फ्रीजरला लावून, आणि डोळ्यांखालची जर काळी वर्तुळ असतील, चेहऱ्यावरती पफीनेस असेल तर ते घालवण्यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे. त्यानंतर म्हणजे तिसरा पर्याय आहे तो म्हणजे बटाट्याचा रस आणि लिंबू. हो, ह्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. जर तुम्हाला अगदी फ्लॉलेस त्वचा तुमची हवी असेल तर हे मिश्रण अगदी परिणामकारक आहे. आता हे तुम्हाला कसं बनवायचं आहे? बटाट्याचा रस काढा, त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा आणि ते गोठवायचे तुम्हाला. त्याचे बर्फाचे क्यूब्स बनवून घ्या आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे सनटॅन कमी होणार आहे. चेहऱ्यावरची काळे डाग जे आहेत ते सुद्धा हलके व्हायला मदत होणार आहे. नंतरचं आहे ते म्हणजे काकडी आणि पुदिना. आता काकडी आणि पुदिना हे दोन्हीही थंडवर्गीय आहेत. हे मिश्रण चेहऱ्याला ताजेतवानं ठेवण्यासाठी म्हणूनच फार 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 फायद्याचं आहे. काकडी आणि पुदिना मिक्सरला वाटून घ्या, त्याचा रस गोठवून त्याचे बर्फाचे खडे बनवा आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावर जर तेलकटपणा जास्त जाणवत असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि चेहऱ्याला तुमच्या कूलिंग इफेक्ट सुद्धा यामुळे मिळणार आहे. त्यानंतर आहे दूध आणि मध. कोरड्या त्वचेसाठी हा एक रामबाण उपाय मानला जातो. जर थंडीमध्ये तुम्ही हा पर्याय केला तर तुमच्या चेहऱ्याला चारचान लागणार आहे, चेहऱ्याची त्वचा भारी होणार आहे. त्यासाठी काय करायचंय, दुधामध्ये थोडं मध मिसळायचंय आणि ते गोठवायचंय. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते आणि चेहऱ्यावर छान ग्लो येतो. नंतरचा पर्याय अजून एक आहे तो म्हणजे केशर आणि कच्चं दूध. म्हणजे दुधामध्ये जसं तुम्ही मध टाकणार आहात तसं केशरही टाकू शकता. केशर हे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी अगदी शतकानुशतकं वापरलं जातं. कच्च्या दुधामध्ये केशराच्या 4 ते 5 ज्या काड्या आहेत त्या भिजवत ठेवा. दूध हलकं पिवळसर झालं की ते अगदी आईस ट्रेला लावा आणि गोठवून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर एक रॉयल ग्लो येतो आणि पिगमेंटेशन सुद्धा कमी होतं. हे नक्की करा, मी सुद्धा हे करते. यानंतरची टिप आहे ती म्हणजे आम्हा सगळ्यांचा आवडता टोमॅटो. सो टोमॅटो प्युरी सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण यामध्ये लायकोपीन असतं जे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करत असतं. पिकलेल्या टोमॅटोचा रस किंवा प्युरी करून ती तुम्हाला त्याचे बर्फाचे खडे बनवून घ्यायचे. जर तुम्हाला लार्ज पोर्स तुमच्या चेहऱ्यावर असतील, ओपन पोर्स असतील, ते कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरचा ओव्हरऑलच तेलकटपणा कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आणि हो, याचा वापर केल्यामुळे त्वचा तुमची थोडी उजळणार सुद्धा आहे. यानंतर कॉफी आणि साखर. हे मिश्रण एक उत्तम एक्सपोलिएटरचं काम करत असतं. कोमट पाण्यामध्ये 1 चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा साखर विरघळवा. थंड झाल्यावर त्याचे बर्फाचे खडे बनवा. यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारणार आहे, चेहऱ्यावरचं सनटॅन निघून जाणार आहे, एकदम तुम्हाला फ्रेश वाटणार आहे. पार्टीला जाण्यापूर्वी मेकअप तुम्हाला भरपूर छान असा ग्लोई करायचा असेल तर नक्की हा पर्याय करून बघा. लास्ट बट नॉट द लिस्ट, संत्र्याचा रस. संत्र अर्थातच यामध्ये सिट्रस असतं, व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी मुळे त्वचेवर नैसर्गिक चमक असते आणि ताज्या संत्र्याचा तुम्ही रस घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाका, म्हणजे थोडासा तो लिक्विडी होईल आणि त्याचे आईस क्यूब बनवून घ्या. ते तुमच्या चेहऱ्याला लावा. त्वचेला व्हिटॅमिन सीचा डोस हा अत्यंत गरजेचा असतो, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी संत्र्याचा रस करू शकता. त्यामुळे तुमची त्वचा उजळणार आहे आणि तुम्हाला एकदम तरुण वाटणार आहे. मुळात आता हे सगळे मी पर्याय सांगितले, मात्र बर्फ वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, तर बर्फाचा खडा थेट त्वचेवर घासण्यापेक्षा तो एका पातळ सुती कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि नंतर तो चेहऱ्याला लावायचा आहे. त्यानंतर वेळ सुद्धा महत्त्वाची आहे. चेहऱ्यावरती बर्फ 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला घासायचा नाहीये. अगदी त्याचा फायदा होतोय, त्यामुळे त्याला पूर्ण तुम्ही 1-1 तास जर करत बसला तर तुमच्या चेहऱ्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि सगळ्यात लास्ट जी टिप आहे ती म्हणजे चेहऱ्यावर हे बर्फ लावताना चेहऱ्याची त्वचा ही स्वच्छ असली पाहिजे. त्यामुळे ती एकदम कुठल्याही प्रकारे मॉइश्चरायझर, कुठल्याही प्रकारे तुम्ही बाहेरून आलात, माती आहे वगैरे
तसं काही तुम्हाला करायचं नाहीये. ते पहिले चेहरा क्लीन करायचं आणि नंतर हे बर्फाचे जे क्यूब्स आहेत ते तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. सो हे जे पर्याय आहेत हे अगदी आपल्या घरगुती वस्तूंपासून बनवलेले पर्याय आहेत. अजिबात यामध्ये पैसा तुमचा खर्च होणार नाहीये. कमीत कमी पैशामध्ये जर तुम्ही घरामध्येच छान ग्लोईंग त्वचा मिळवू शकत असाल आणि मुळात बर्फाचा वापर करून जर ते मिळत असेल तर कायच वाईट आहे. त्यामुळे नक्की हे तुम्ही करा आणि याचा कसा तुमच्या त्वचेवरती परिणाम होतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ भरपूर शेअर करा.